प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडचा हा दुसरा भाग त्यांनी खूप सुंदर आणि इमोशनल दाखवलाय. म्हणजे काहीतरी छान बघितलं याचं समाधान तुम्हाला हा भाग बघून नक्कीच वाटेल. तर सुमनच्या सांगण्यामुळे रविराज सुद्धा मंदिरात गेलेत आणि सायली, अर्जुन, पूर्णाजी हे पण मंदिरात आलेत देवीची ओटी भरायला. पूर्णाजी म्हणतात, का ग ओटीची तयारी सगळी व्यवस्थित केली ना? कल्पनाताई म्हणतात, सायलीने केली आहे पूर्णाई, म्हणजे आता काही प्रश्नच नाही ना. मग सायली म्हणते, आईने सांगितलं ना त्यामुळे सगळं केलंय व्यवस्थित. पूर्णाजी म्हणतात, कल्पनाने निर्वाळा दिला ना, झालं तर मग आता हे गप्पा मारत मारत मंदिरात चाललेत. पूर्णाजी म्हणतात, कल्पना थोडं मन अस्वस्थ आहे ग माझं, पण सगळं चांगलं होईल याचा विश्वास आहे मला. कल्पनाताई म्हणतात, आलोय ना आपण पूर्णाई मंदिरात, आता होईल हा सगळं नीट. आता इथे रविराज या देवी आईला आर्त साथ घालताय. देवी आई, आजपर्यंत मी खूप कमी वेळ तुझ्या मंदिरात आलोय ग. जेव्हा जेव्हा मी मंदिरात आलो तेव्हा तेव्हा तू मला प्रतिमा जिवंत असल्याचे संकेत दिलेस ग. आता हे कसले संकेत तू मला देतेय? मी आयुष्यभर तुझी सेवा केली, भक्ती केली, तू आमच्या ताटातूट घडवून आणलीस. असं का केलं ग देवी आई? आणि आता तर तू तिच्या मृत्यूच्या खुणा दाखवतेस. नाही नाही, माझी प्रतिमा जाणं शक्यच नाहीये. मला माहितीये ती जिवंत आहे. तिच्या बाबतीत अशा अभद्र बातम्या का कानावर येत आहेत आणि कशासाठी? प्रेक्षकांनो, खूप छान दाखवलंय त्यांनी. म्हणजे प्रियाचा तर नुसता खेळ चालू आहे हा, पण या रविराजांच्या इमोशन्सची किती खेळतीये ती. आणि सोबत या पूर्णाजीच्या सुद्धा आपलं हक्काचं माणूस जाणं याचं दुःख जगात कुठल्याच दुःखाशी कंपेअर होऊ शकत नाही. प्रेक्षकांनो, मला हा भाग ना खूपच मनाला भावून गेला, म्हणून मी तुम्हाला आणखीन छान सांगायचा प्रयत्न करतेय. पूर्णाजी रविराजांना तिथे बघतात आणि म्हणतात, रविराज तुम्ही इथे देवळात, सगळं ठीक आहे ना रविराज? रविराज म्हणतात, हो पूर्णाई, सगळं ठीक आहे, अगदी व्यवस्थित आहे. जरा प्रतिमाची आठवण आली. मी येत असतो कधी कधी इथे देवळामध्ये, म्हणजे इथे देवळात येऊन तिला आनंद मिळायचा ना, म्हणून मग मीही इथे येऊन मनशांती शोधत असतो. आणि सुमन सुद्धा म्हणाली मला मंदिरात जाऊन या म्हणून आलो इथे. आता ह्या कल्पनाताई म्हणतात की बरं केलं भाऊजी तुम्ही इथे मंदिरात आलात. आता ही सायली म्हणजे जरा तिला लक्षात आलंय की रविराज सरांचा चेहरा उतरलाय, म्हणून ती मनात विचार करते सरांचा चेहरा का उतरला असेल. अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे बघतात. शेवटी रक्त रक्ताकडे धाव घेतं आणि आपल्याच माणसाला आपली काळजी असते हे या भागावरनं दिसतं. रविराज म्हणतात, तुम्ही सगळेच इथे आज? आता कल्पनाताई म्हणतात, अहो मी गुरुजींना बोलवलं होतं भाऊजी आज. आता त्या काही बोलणार पुढे, तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा कशाला बोर करते सिनीरला हे सगळं सांगून. कल्पनाताई म्हणतात, राहू दे रे अर्जुन, बोलू दे मला. मग आता त्या सांगतात की अहो भाऊजी गुरुजींनी सांगितलं होतं की इथे येऊन दानधर्म करा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. रविराज म्हणतात, बरं ठीक आहे, चालू देत तुमचं, मी निघतो आता. सायली म्हणते, सर तुम्ही थांबाल का इथे? रविराज म्हणतात, मी इथे का ग? मग सायली म्हणते की का कोण जाणे, पण आज पूर्णाजीला ना खूप आठवण येते प्रतिमा आत्याची, आणि नेमकी तुम्ही आज इथे आम्हाला भेटलात तर हा संयोगच म्हणावा ना. कदाचित देवाचीच इच्छा असेल की तुम्हीही असावात या दानधर्मामध्ये सामील, तर तुम्ही थांबा ना सर. कल्पनाताई म्हणतात की सायली अगदी बरोबर बोलतीये. भाऊजी हे आमच्या सायलीला सुचू शकतं, थांबा हो भाऊजी. मग पूर्णाजी म्हणतात, थांबा हो रविराज, मला पण बरं वाटेल तुम्ही थांबलं. सायली म्हणते, आज तुम्ही आणि पूर्णाजी दोघंही एकत्र प्रतिमा आत्यासाठी दानधर्म करताय, हा शुभ संकेतच म्हणावा ना. आता रविराजांना इतकं छान वाटतं सायलीचं बोलणं. ते विचार करतात, मनात अशुभ संकेत असताना ही मुलगी सगळं शुभ होणार आहे अशी संकेत देतीये. आता हा अर्जुन म्हणतो, अरे सिनियर थांबतोयस ना? मग रविराज म्हणतो, हो थांबतोय ना. किती टेन्शनमध्ये दिसतात ना हे रविराज. रविराज म्हणतात की हो थांबतो मी. मग आता हे पूजेला सुरुवात करताय. आता इकडे या प्रियाने त्या नर्सला बोलवलंय, ती जरा उशिरा येते तेव्हा प्रिया तिच्यावर ओरडते, काय ग किती उशीर केलास ग, तर किती वेळची वाट बघतोय आम्ही. मग नागराज म्हणतो, हे बघ माझ्या भावाला त्या डेड बॉडीची DNA टेस्ट करायची आहे, त्याचे रिपोर्ट तू मॅनेज करायचे आहेत, त्याची किंमत तू सांगशील ती देऊ आम्ही. आणि आता प्रियाने नोटाची गड्डी दिली आहे त्या नर्सकडे आणि ती नर्स ठेवून देते तिच्या खिशात. आणि मग ती विचारते की कोणाचे ब्लड मॅच करायचे आहेत, तेव्हा ही म्हणते माझे. त्या बॉडीचा DNA कोणाशी मॅच करायचा आहे? मग प्रिया म्हणते माझ्याशी. हे बघ ब्लड सॅम्पल ऑलरेडी घेतलेले आहेत, तू ते रक्ताचे नमुने तू बघून घे. आणि मग आता ही काही बोलणार तेवढ्यात अजून प्रिया पैसे देते तिला आणि हात जोडते आणि म्हणते, हे बघ प्लीज माझे हे काम लवकरात लवकर कर, ही डेड बॉडी माझ्या आईची आहे हे सिद्ध करणं फक्त तुझ्या हातात आहे. मग आता ही सिस्टर म्हणते, ठीक आहे मी करते तुमचं काम, पण तुम्ही मला सारखं फोन करू नका, येते मी. आता असं म्हणून ती निघून गेली आहे. नागराज तिला म्हणतो की लवकर काम कर. इकडे आता अर्जुन सायली यांच्या हाताने छान पूजा झाली आहे आणि आता ते गुरुजी म्हणतात, हे सगळं दानधर्म करा आता गोरगरिबांमध्ये. मग आता सायली रविराजांसोबत ते दानधर्म करायला जाते. त्यांना ती म्हणते, सर तुम्ही येतायत ना? रविराज म्हणतात, अगं मी कशाला? सायली म्हणते, सर तुमचं असणं पुरेसं नाहीये, हे दानधर्म करण्यासाठी तुमचा हात लागायला नको की नाही. आता सायली एवढं पॉझिटिव्ह बोलत असते त्यामुळे रविराजांना खूप छान वाटत असतं.
सायली म्हणते माझी नाही, पूर्णाईची इच्छा आहे असं समजा. मग पूर्णाई म्हणतात रविराज तुम्ही करा ना दान, मला असं वाटेल की मीच दान केलंय आणि आपण प्रतिमापर्यंत पोहोचू ना मग रविराज. म्हणजे हे त्या खूप इमोशनल होऊन बोलताय. पण आता अर्जुन विचारतोच रविराजांना काय झालं रे सिनियर, तू एवढा का शांत शांत आहेस आज, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. रविराज म्हणतात नाही रे अर्जुन, काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रतिमाचं नाव निघालं की मी असाच इमोशनल होतो ना, तू नको काळजी करूस, काही नाही झालंय मला. डोंट वरी ज्युनियर, खरंच काही झालं नाहीये मला. मग आता हे दान धर्म करण्यासाठी म्हणून तिथे गोरगरिबांना काही वाटतात, काही चादर बिदर काही असावं त्या बॅगमध्ये. आता सायली आणि हे रविराज सर दोघंही जण तिथे त्या माणसाला देतात ते. तर तेव्हा तो गरीब माणूस म्हणतो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बापलेकींच्या. असं बोलल्यानंतर एकदम सायली रविराजांकडे बघते आणि रविराज तिच्याकडे. आता पूर्णाजी म्हणतात अहो दादा ही ह्यांची मुलगी. मग रविराज म्हणतात असू दे पूर्णाई, काही हरकत नाहीये. प्रेक्षकांनो मला माहिती आहे आपण मालिका बघतोय, पण कधी कधी असं आपल्या रिअल आयुष्यात पण होतं ना, देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतो पण आपणच त्याच्याकडे कानाडोळा करतो. तसं रविराज आणि सायलीच्या बाबतीत होतंय, असं नाही वाटत का तुम्हाला? तर आता यांनी सगळ्यांना दान धर्म केलेत. अर्जुन म्हणतो मम्मा झालं ना तुझ्या मनासारखं, खुश आहेस ना आता? आता या कल्पनाताई म्हणतात हो अरे एकदम खुश आहे मी, सगळं काही मनासारखं झालं नाही पूर्णाई. पूर्णाई म्हणतात हो ग कल्पना, आता माझं मन खऱ्या अर्थाने तृप्त झालंय. आज रविराजांनी जोडलेले हे पुण्य माझ्या प्रतिमाला आणि माझ्या तन्वीला लागू दे आणि आपलं सगळं कुटुंब लवकरात लवकर एकत्र येऊ दे. आता कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई अगदी तुमच्या मनासारखंच होणार आहे भाऊजी, तुम्ही थांबलात, खूप आनंद वाटला हं आम्हाला. रविराज म्हणतात बरं चला मी निघतो हं आता. सायली म्हणते थांबा सर, अहो प्रसाद राहिलाय, मी आत्ता घेऊन येते हं गुरुजींकडनं. अर्जुन म्हणतो बरं आम्ही खाली थांबतो. सिनियर थांब हं जरा प्रसाद घेईपर्यंत. आता हे रविराज सर म्हणतात हो हो मी थांबतो. आता सायली त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन येते आणि म्हणते हे घ्या सर. आता हा अर्जुन खाली उभा आहे आणि सायली प्रसाद घ्यायला म्हणून त्या गुरुजींकडे जाते आणि प्रसाद पण घेऊन येते. आता हे फोटो अरेंज करताना मला तुम्हाला तसं डिटेलमध्ये सांगावं लागतं. तर सायली प्रसाद दिल्यानंतर रविराज तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा सायली म्हणते सर मला माहिती आहे तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाहीत, पण मी तुम्हाला अजून सुद्धा माझे वडीलच मानते. म्हणजे मी ते हक्क गमावून बसली आहे, पण मी अजूनही मानते तुम्हाला वडिलांच्या जागेवर. मुलगी अधिकाराने विचारू का तुम्हाला, तुमचं काही पिनसलंय का, काही टेन्शन आहे का तुम्हाला? रविराज म्हणतात काही नाही अगं काही नाही, मी मगाशी सांगितलं ना त्याचं कारण, अगं प्रतिमाची आठवण आली बस एवढंच. आता सायली म्हणते पण हे एकमेव कारण असू शकत नाही ना, प्रतिमा हत्याची आठवण तर तुम्हाला नेहमी प्रत्येक क्षणाला येते. काय झालंय, कुठली तरी सल आहे तुमच्या मनामध्ये जी तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात. पण सांगा ना काय झालंय. दुःखाचं ओझं खूप असतं, ते खांद्यावरनं उतरवलं ना की मन सुद्धा हलकं होतं. हो रविराज म्हणतात काय काय म्हणालीस तू आता? सायली म्हणते हेच की दुःखाचं वजन खूप असतं, ते खांद्यावरनं उतरवलं तर मन सुद्धा हलकं होतं. रविराज आता तिच्याकडे असे बघत राहत आहेत आणि त्यांचे डोळे आता गच्च भरून आलेत. सायलीला आणखीन त्रास होतोय त्या गोष्टीचा. ती म्हणते सांगा ना सर काय झालंय तुम्हाला, काही त्रास होतोय का तुम्हाला, सांगा ना मला. आता रविराज खूप इमोशनल होऊन म्हणतात तू माझं दुःख वाटून घेशील एवढं म्हणाली खूप आहे ग माझ्यासाठी. काहीही वाईट झालेलं नाहीये ग बाळा आणि काहीही वाईट घडणार पण नाहीये, नको एवढी काळजी करूस. आता एवढा आपुलकीने त्यांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवलाय. हा सीन अगदी अप्रतिम वाटला हा प्रेक्षकांना बघायला, खूप मन भरून आलं माझं हा सीन बघताना. आणि आपुलकीने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या डोक्यावरनं हात फिरवलाय, पण त्यांना माहिती नाहीये ना की ती त्यांची मुलगी आहे म्हणून. आता ते तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि खाली निघायला लागतात जायसाठी. सायली मनात विचार करते देवी आई रविराज सरांचं दुःख कमी कर ग, रविराज सरांना जो काही त्रास होतोय ना देवी आई त्यातून त्यांना लवकर मुक्त कर. आता इकडे या प्रियाची तगमग चालू आहे. ती नागराजला म्हणते की ओ त्या DNA रिपोर्टमध्ये काही गडबड तर केली नसेल ना त्या सिस्टरने. आता नागराज म्हणतो कशाला उलटं बोलतेस, काही बोलायला लागलं की तू आपलं निगेटिव्हच बोलत असते. प्रिया म्हणते ओ माझी जबाबदारी नाही आहे हे सगळं पाहण्याची, तुम्ही पण थोडं लक्ष देत जा त्याच्याकडे. नागराज म्हणतो तू अशी निगेटिव्ह बोलत असते ना म्हणून आपली कामं होत नाही. प्रिया म्हणते सगळ्याची जबाबदारी मी नाही घेणार आहे. आता फोन करत असते ती त्या सुनीताला. नागराज तिच्या हातातून फोन हिसकवतो आणि म्हणतो ए बाई मूर्ख आहेस का तू? प्रिया म्हणते हो काय झालं? मग नागराज म्हणतो ए बावळट मूर्ख आहेस का तू? अगं तुझा नंबर ट्रेस झाला त्या बाईला फोन करताना, म्हणजे एरवी सिम कार्ड तर घेऊन फिरत असतेस तू आणि तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का? एवढा महत्त्वाचा फोन करायचा आहे तर स्वतःच्या मोबाईलहून करतेस का? अगं अशा चुका महागात पडतात ग बाई. तेवढ्याच सुमन येते मागून आणि म्हणते कसल्या चुका? प्रेक्षकांनो हीच बाई एक दिवस या प्रियाचं भांडं फोडणार आहे, 100% लिहून घ्या माझ्याकडून. नागराज आणि प्रिया घाबरतात. मग लगेच नागराज म्हणतो बघ ना सुमन पोलीस किती चुका करताय ना, ती बॉडी अगं प्रतिमा वहिनीची आहे सांगतायत ते, हीच मोठी चूक वाटतीये ग मला. छे
किती त्रास होतोय आपल्या सगळ्यांना याचा, विशेषतः दादाला किती त्रास होतोय. मग लगेच सुमन म्हणते हो ना हो खरं आहे तुमचं, पण भाऊजी गेलेत ना मंदिरामध्ये, तिथे त्यांचं मन नक्की शांत होईल बघा. नागराज म्हणतो काय माहिती आता त्याचं मन शांत होतंय का अजून तिथे मंदिरात गेल्यावर त्याला त्रास होतोय. मग प्रिया म्हणते काका असं नका न बोलू, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करतो ना. अगं काकी मी दिवा लावून येते. काय नाटकं करतात प्रेक्षकांनो हे. पण अशा काही वाईट शक्ती कायमच आजूबाजूला असतातच. चांगल्या लोकांना त्रास होतो हे मात्र 100% खरं आहे. आता प्रिया गेली आहे दिवा लावायला, इकडे रविराजांना काहीतरी निगेटिव्ह फोन आलाय हे मात्र खरं आहे. कारण ते फोन उचलतात आणि हॅलो म्हटल्यावर अक्षरशः खाली कोसळतात. तिकडनं कोणीतरी बोललंय बहुतेक की DNA तपासणी पॉझिटिव्ह आली आहे म्हणून. म्हणजे प्रियाचा हा गेम अगदी बरोबर जागेवर लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता अचानक हे रविराज खाली कोसळतात. सायली त्यांच्या मागेच उभी असते. सायली धावतच येते काय झालंय त्यांना म्हणून आणि त्यांना असं उठवायचा प्रयत्न करते. सर उठा काय झालंय. आता हे त्यांनी आपल्याला ऐकवलं नाहीये, नुसता तो सीन दाखवलाय. अर्जुन तिथेच उभा असतो. अर्जुन पण धावत पळत रविराजांकडे येतो आणि म्हणतो काय झालं सिनियर. तर आता नक्कीच हे रविराज कुठल्या टेन्शनमध्ये हे सुभेदार फॅमिलीला कळणारच. त्यामुळे त्यांनी हा भाग इथेच पूर्ण केलाय आणि पुढे त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो खूपच गाजतोय. म्हणजे ह्या प्रतिमा आत्याला फोटो घालत असतात आणि नेमकी सायली प्रतिमा आत्यासारखी साडी तिथे घालून येते. प्रिया तिला म्हणते ए माझ्या आईची साडी काढ ग. मग ह्या पूर्णाजी म्हणतात नको ग नको नको तिला साडी काढायला लावू माझ्या प्रतिमाची. अगं मला तिच्यामध्ये माझ्या प्रतिमेचा भास होतोय, आपण हा हार फोटोला नको घालूयात. म्हणजे एवढा सगळं यांनी खटपट केली तरी हे रविराज आणि पूर्णाजी मानायलाच तयार नाहीये की प्रतिमा गेली आहे म्हणून. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्या जिवंत असल्याचे संकेत मिळतील का. पण प्रतिमा आत्याचा हा सस्पेन्स त्यांनी फार जास्ती ताणू नये अशी आपल्या सगळ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे नाही का. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा. पण हा भाग 2 माझ्या मनाला खूपच भावून गेला. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा आणि प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.